हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज पूर्णाजी सायलीला दोष देत असतात. हे सगळं सायलीमुळे घडतंय असं म्हणतात. मग प्रताप हे अर्जुनला म्हणतो, अयोग्य मुलीच्या प्रेमात पडला आहेस अर्जुन, याची मला आज लाज वाटते. मग कल्पना म्हणते की प्रत्येक वेळेला सायलीला जबाबदार का धरलं जातंय. तर अश्विन म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी सायली वहिनीविरुद्ध खूप मोठा गैरसमज करून घेतलाय. वहिनी अशी नाही. मग लगेच प्रिया म्हणते, मी सायलीला खूप वर्षापासून ओळखते अश्विन, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारी मुलगी आहे ही. मग महिपती म्हणतो, मला एक कळत नाही, अर्जुन सरांच्या मनात माझ्याविषयी विष पेरून हिला काय मिळणार आहे. मग नागराज म्हणतो, शिकरे, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. या मुलीवर पूर्णाई आणि प्रतापही विश्वास ठेवत नाहीत. पण या अर्जुनला सायलीचा एवढा पुळका काय वाटतोय काय माहीत. हे ऐकून अर्जुन नागराजवर ओरडतो, त्याला गप्प बसायला सांगतो. सायलीने नाही विष पेरलं, विष या साक्षी आणि महिपतीनं पेरलं आहे आणि यांना साथ मिळते रविराज किल्लेदार आणि चैतन्याची. मित्रांनो, रविराजना आता खूप राग आलेला असतो. ते म्हणतात, आम्ही हे ऐकायला नाही आलो इथं. प्रताप मला माझ्या भावासारखा आहे म्हणून त्याला सोडवण्यासाठी इथं आलोय आणि त्याचं चांगलंच फळ मिळतंय मला. मग रविराज शिकरेंना घेऊन रागाने निघून जातात. त्यांच्या पाठीमागून प्रियाही जाते, पण जाताना सायलीला रागाने म्हणते, सायली, तू हे चांगलं नाही केलंस. नंतर पूर्णाजी हे सायलीला म्हणते, आमच्या घरात आग लावून झालं का तुझं समाधान. मग अर्जुन लगेच म्हणतो, पूर्णाजी बस कर, सायली ऐकून घेते म्हणून सगळे तिला वाटेल ते बोलतायत. मग कल्पना म्हणते, हो, प्रत्येक वेळेस काहीही झालं की सायलीच्या डोक्यावर खापर फोडलं जातंय. मग अर्जुन म्हणतो, कारण इथं कोणालाही सायलीचं स्वच्छ मन दिसत नाही मामा. मग प्रताप लगेच म्हणतो, अर्जुन, प्रेमात आंधळा झाला आहेस तू. ही मुलगी सांगते म्हणून सगळ्यांना दुखावत चालला आहेस तू. उशीर होण्याआधी सावर स्वतःला. मग कल्पना म्हणते, अहो काय बोलताय. मग प्रताप कल्पनालाच रागवतो. मग पूर्णाजी म्हणते, अर्जुन, तुला ज्या दिवशी या मुलीचा खरा चेहरा दिसेल ना, तो दिवस या घरातील सोन्याचा दिवस असेल. मित्रांनो, मग अस्मिताला घेऊन पूर्णाजी जाते. सगळे जातात. अर्जुन सायलीला म्हणतो, कोणीही काहीही म्हटलं तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग सायलीही म्हणते, तुमच्या विश्वासाला तडा नाही जाणार. आज या महिपत आणि साक्षीने आपलं घर तोडलंय. आता त्यांची गाठ माझ्याशी आहे. आता इकडे साक्षी आणि प्रिया अर्जुन आणि सायलीबरोबर जे काही झालं त्याचं सेलिब्रेशन करत असतात. त्या दोघीही खूपच खुश असतात. साक्षी म्हणते, अण्णांनी मस्त सिनेमा दाखवला आहे आज. नंतर प्रिया पूर्णाजी सायलीला जसं रागवत होती त्याची नक्कल करून दाखवते. मग साक्षी खूप हसते. इकडे रूममध्ये सायली व अर्जुन बोलत असतात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, महिपत आणि साक्षीला वाटले त्यांच्या जाळ्यात आपण सापडू, पण तसं नाही झालं. आता आश्रम विकत घ्यायचा होता ना, त्यावेळी पण त्यांनी असंच केलं होतं. त्यामध्ये बिचारे मधुभाऊ सापडले. मग अर्जुन म्हणतो, आणि आता त्यांनी डॅडना टार्गेट केले. तेव्हा सायली म्हणते, हो, पण मधुभाऊ एकटे होते म्हणून अडकले आणि आता बाबा एकटे नाहीत, तुम्ही आहात त्यांच्याबरोबर. मधुभाऊंची केस तुम्ही घेतली तेव्हाच साक्षी आणि शिकरे घाबरले होते. तेव्हा तुमच्याजवळ पोहोचता आलं नाही म्हणून त्यांनी चैतन्य सर आणि आता बाबा असा मार्ग निवडला. मग अर्जुन म्हणतो, त्यांनी मुद्दाम अशी सिच्युएशन निर्माण केली की आपण दोघे एकटे पडू. आता इकडे प्रिया आणि साक्षी खूपच एन्जॉय करत असतात. प्रिया साक्षीला म्हणते, आपण या व्हिक्टरीचं सेलिब्रेशन करायला हवं, कारण आपल्या वाट्याला व्हिक्टरी फार कमीच येतात. तोंडावर पडण्याचं सिच्युएशनच जास्त येतात. तर साक्षी म्हणते, ठीक आहे ग प्रिया, या अपयशानंतर आलेलं मोठं यश आहे, ते सेलिब्रेट करायलाच हवं. बघितलंस ना, अर्जुन आणि सायलीची तर हवाच गेली होती. तर प्रिया म्हणते, हे निस्तरताना अर्जुनचं लक्ष आपल्या केसवरून हटेल ना. आता हे कोर्ट आणि हिअरिंग नको आहे हे सगळं आता साक्षी. तर साक्षी म्हणते, शांत हो, अण्णाने अर्जुनला असं अडकवले ना, यातून बाहेर पडता येणारच नाही त्याला. मग काय सायली त्याच्यामागे फरफटत राहणार. इकडे सायली अर्जुनला सांगत असते, महिपत आणि साक्षीने त्यांच्या आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे. त्यांनी माझ्या कुटुंबात फूट पाडली आहे. त्यांनी आजपर्यंत जे जे केलं ते मी सहन केलं, पण आता माझी सहनशक्ती संपली. त्यांनी सुभेदारांसारख्या भल्या माणसांना त्रास दिलाय. स्वतःच्या स्वार्थासाठी बाबांना वेठीस धरलं. पण आता मी नाही शांत राहणार. त्यांना त्यांच्या सगळ्या गुन्ह्यांचा हिशोब इथेच करावा लागेल. मित्रांनो, अर्जुन आता हे सायलीचं सगळं बोलणं ऐकत असतो, तिच्याकडे बघत असतो. इकडे साक्षी प्रियाला सांगत असते, बिचाऱ्या सायली आणि अर्जुनचा सपोर्टच काढून घेतलाय, एकटे पडलेत बिचारे. यावेळी प्रिया म्हणते, आपला डाव यावेळी परफेक्ट पडला आहे ना साक्षी. अर्जुन आणि सायलीला त्यांची फॅमिली दोषी ठरवते. मित्रांनो, प्रिया म्हणते, हा माझा प्लॅन होता,
मग लगेच साक्षी म्हणते, हा अण्णांचा प्लॅन होता आणि तू आमच्या टीमचे 11वी खेळाडू आहेस. मग प्रिया म्हणते, पण माझ्याशिवाय तुमचा डाव पूर्णच होणार नाही. तर साक्षी म्हणते, ठीक आहे, पण आता अर्जुनचा शेवट जवळ आला आहे. अर्जुनने आमच्याशी दुश्मनी पत्करून खूप मोठी चूक केली आहे. इकडे सायली अर्जुनला सांगत असते, महिपतला वाटतंय तो जसं करतोय तसंच होतंय आणि हाच भ्रम मोडीत काढायचा आहे त्याचा, आणि त्यासाठी सर आपण दोघांनी एकत्र काम करायचंय. मग अर्जुन सायली हात मिळवतात तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो. आता इकडे प्रिया म्हणत असते, त्या अर्जुन आणि सायलीला त्यांनी जे जे केले ना त्यांचा हिशोब इथं चुकता करावा लागेल. सायली तर पूर्वीपासूनच मला छळत आली आहे आणि अर्जुन माझ्यासारख्या सुंदर मुलीकडे ढुंकूनही बघत नाही ग. साक्षी त्याचा माज उतरावाच लागेल. तर साक्षी म्हणते, तथास्तु प्रिया, तू जे म्हणशील ते सगळं होणार. अर्जुन सायलीवर संकटाचा इतका पाऊस पडेल ना, त्यांना लपवण्यासाठी जागासुद्धा मिळणार नाही. मग अर्जुन आश्रम केस सोडेल आणि म्हणेल, मला माफ करा, आणि सायलीही ढसाढसा रडत म्हणेल, थांबवा हे सगळं, तुमच्या मनासारखं होईल सगळं. आता मित्रांनो, प्रिया म्हणते, साक्षी हे ऐकायला किती भारी वाटतंय ग, असंच झालं पाहिजे. आता इकडे अर्जुन सायलीला सांगतो, आजपर्यंत महिपतचा संबंध फक्त त्या केसपुरता होता, पण महिपतने आज ते घरापर्यंत आणले. आता मी महिपत आणि साक्षीला जेलमध्ये घातल्याशिवाय खरंच स्वस्थ बसणार नाही. मित्रांनो, हे ऐकत असताना सायलीलाही आठवतं की सर तुम्ही काहीतरी सांगणार होतात. मग अर्जुनच्या मनातल्या मनात अर्जुन म्हणतो, मी जेव्हा जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करतो की माझं तुमच्यावर प्रेम आहे, तेव्हा तेव्हा काहीतरी घडत असतं. तर सायली म्हणते, सांगा ना सर, आपण काहीतरी साजरं करणार होतो का? तुम्ही ही रूम एवढी का सजवली आहे आणि तुम्ही म्हणाला होतात मी तुमच्या, याच्यापुढे तुम्ही काहीच सांगितलं नाही सर. तर अर्जुन म्हणतो, मी तुमच्यामुळे शहाणा झालो असं मला म्हणायचं होतं. सायली, तुम्ही मला चैतन्याच्या प्रकरणातून म्हणजे दुःखातून बाहेर काढलं. तुम्ही मला दाखवून दिलं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख असतं आणि ते शांत राहूनच दूर करावं लागतं. मग सायली म्हणते, चैतन्य सरांचं दुःखही तुम्हाला माहीत आहे आणि साक्षीमुळे मिळाले ते. अर्जुन म्हणतो, हो हो, ते हँडल करण्याचा एकच मार्ग आहे, महिपत आणि साक्षीला जेलमध्ये घालवण्याचा. आता इकडे महिपती आणि प्रतापच्या कंपनीतील संतोष नावाचा माणूस महिपतीच्या सांगण्यावरून ड्रग्ज ट्रकमध्ये ठेवले ते बोलत असतात आणि चैतन्य यावेळी वर टेरेसवर असतो आणि त्याला हे कळतं की संतोष हा प्रतापच्याच कंपनीतील माणूस आहे. लगेच चैतन्य घाईघाईने खाली येतो तेव्हा साक्षीला धडकतो. मग साक्षी म्हणते, अरे कुठे चाललास एवढ्या गडबडीत? तर चैतन्य म्हणतो, अगं तो माणूस प्रताप काकाच्या फर्ममध्ये काम करतोय ना, तो इथं काय करतोय मग? तर साक्षी म्हणते, अरे चैतन्य, अण्णा काल रात्रभर झोपले नाहीत, त्यांना या विचारानेच झोप लागत नाही. ते शोधून काढणार आहेत की ड्रग्ज कोणी ट्रकमध्ये ठेवले ते. त्यासाठी ते प्रताप काकांच्या फर्ममधील लोकांना भेटतायत. तुला काही वेगळं वाटत नाही ना? मग चैतन्य म्हणतो, नाही नाही. मित्रांनो, आता इकडे सायलीने बोर्डवर केसचे काही मुद्दे काढलेले असतात आणि अर्जुनला सगळे मुद्दे वाचून दाखवते आणि सांगते, सर हे मुद्दे आपण वाचत राहू ना, तर यातील एखादा मुद्दा निसटला असेल तर तो आपल्याला लक्षात येईल. तर मग अर्जुन म्हणतो, हो हो, बरोबर आहे तुमचं. तर सायली म्हणते, सर मधुभाऊंची केस आणि ड्रग्जची केस यामध्ये काहीतरी साम्य आहे असं मला मनापासून जाणवतंय. बघा ना, आपण माथेरानला गेलो तेव्हा या साक्षीनं तिचा डाव साधला आणि चैतन्य सरांना जाळ्यात ओढलं. तर अर्जुन म्हणतो, हो, आणि त्यांची नेक्स्ट स्टेप म्हणजे डॅडला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं आणि त्यांनीच जामीन केला. तर सायली म्हणते, सर यामध्ये महिपतने एका दगडात 2 पक्षी मारलेत. बघा ना, इकडे बाबांचा तुमच्यावरील विश्वास मोडला आणि मधुभाऊंच्या केसवरून तुमचं लक्ष विचलित केलं. तर अर्जुन म्हणतो, हो हो. सायली म्हणते, पण सर तुम्ही तसं करू नका, या साक्षी महिपतला धडा शिकवायचा आहे हे लक्षात ठेवा. तर अर्जुन म्हणतो, या दोन्हीही केसमध्ये एखादा जरी स्ट्रॉंग पुरावा सापडला ना, हे महिपत आणि साक्षी जेलमध्ये गेलेच म्हणून समजा. तर सायली म्हणते, हो, मला खात्री आहे सर. तर मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये प्रताप अर्जुनच्या वकीलपत्रावर सही करण्यास नकार देतो आणि पूर्णाजीही सायलीने बनवलेला स्वयंपाक खाण्यास नकार देते. आता बघूयात उद्याच्या भागामध्ये काय काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.